नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. दुष्काळाने होळकणाऱ्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिला धीर. नांदेडकरांना आता मिळणार 2 दिवसाआड पाणी. एलपीटीसह सहाय्यक आयुक्त विजयकुमार मुंडेच्या कागदी मेळाचा मुद्दा देखील सर्वसाधारण सभेत गेला चर्चिला. मराठा वधूवर सूचक मेळाव्याला 600 वर उपवधूंचे नामांकन. मराठा समाजासाठी अभिनंदनाची बाब. आमदार वसंत चव्हाण. छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकला मोर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. मराठवाड्यावर यावर्षी दुष्काळाचे गडद सावट आहे. येथील शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पापी विचार देखील मनात आणू नये. आज मी शिवसेनेचे समस्त आमदार मराठवाडा दौऱ्यावर आणले आहेत. ते शक्ती प्रदर्शनासाठी नव्हे, तर शिवसेना मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, या शब्दामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी त्यांनी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांच्या मतदारसंघातून सुरुवात केली. मागील 15 दिवसापूर्वी नांदेड दक्षिण मतदारसंघातील बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सुदाम मोरे या शेतकऱ्याने नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना प्रवक्ता डॉक्टर नीलम गोरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू, नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील, लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हातगाव हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष साबणे, नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या वत्सलाबाई पुयड यांच्यासह शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मयत शेतकरी सुदाम मोरे यांच्या पत्नी रूपा मोरे, वडील माधव मोरे, भाऊ भुजंग मोरे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. मयत शेतकरी सुदाम मोरे यांच्या पत्नी रूपा मोरे यांनी यावेळी आपले दुःख व्यक्त करताना पतीच्या आत्महत्येचे कारण देखील सांगितले. सुदाम मोरे हे मागील अनेक दिवसापासून वैफल्यामध्ये होते. त्यांच्यावर 22,000 रुपयांचे कर्ज होते, परंतु शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न झाल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला, असे त्या म्हणाल्या. शेतामध्ये पिकलं नव्हतं, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ लागली होती. आता कशानं कर्ज फेडावं काय नाही, लेकर कशानं जगावं, दुसरं काय. किती होतं कर्ज? किती होतं? 22,000. काय म्हणलं बँकेकडे नाही, त्रास दिला नाही. उचलले होते बिया भरणाला. ते अजून पुन्हा पाहुण्याचे ते बिमार पडल्यानं दाखवायला ते उचलले होते 1 लाख रुपये. ते कशाने फेडावते म्हणू लागले. ते मी म्हणलं तेला तुम्ही काही काळजी करू नका, काही काम मी करून आपण फेडूत म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणल्यानं ते म्हणाला. त्यानं तेच त्याच्या जीवाला भासलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाताना आत्महत्येसारखा पापी विचार मनात आणू नये, असे आवाहन करत आज मी शिवसेनेचे सर्व आमदार मराठवाडा दौऱ्यावर घेऊन आलो आहे. ते शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नव्हे, तर शिवसेना दुष्काळी मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे दाखवून देण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो, कारण साहजिकच आहे शेतकरी म्हटल्यानंतर त्याचं सगळं जे काही असतं ते जमिनीवरती अवलंबून असतं. सुरुवातीला तुम्ही तुमची जमीन गहाण टाकता, कर्ज घेता, कर्ज पाऊस आला नाही, मग बैल जोडी गहाण टाकता, पत्नीचे दागिने गहाण टाकता, घर गहाण टाकता. संकट किती मोठा असो, शिवसेना तुमच्यासोबत. पण मला तुमच्याकडनं वचन पाहिजे की या संकटामध्ये तुम्ही तुमचा धीर सोडायचा. कोणी आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. जायला तयार होत्या. शिवसेना पक्षाच्या वतीने यावेळी पीडित कुटुंबाला 1 लाख रुपयाचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी वैयक्तिकरित्या रूपा मोरे यांना 25,000 रुपयाची मदत देऊ केली. कालच राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी देखील दुष्काळग्रस्त नांदेड जिल्ह्याची पाहणी करताना आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबांना भेट दिली होती. आज पुन्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्याची पाहणी करत मराठवाड्याच्या दुष्काळाचा प्रश्न आणखी ऐरणीवर आणला आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार आणि विरोधी पक्ष मराठवाड्याच्या हितासाठी कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण न्यायालयाने स्थगित केले आहे. शासनाने आपली बाजू न्यायालयामध्ये खंबीरपणे मांडावी या मागणीसाठी आज छावा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा काढला होता. मराठा समाजाला राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले, परंतु या आरक्षणाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या संघटनांकडून राज्य शासनाच्या विरोधात तीव्र रोष निर्माण होत असून विविध संघटना राज्य शासनाच्या विरोधात आंदोलने आणि मोर्चे काढून आपला रोष व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू सक्षमपणे मांडावी यासाठी पाठपुरावा देखील करत आहेत. आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा काढून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली. छावा संघटनेच्या या मोर्चाला आज जुना मोठा भागातून सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा महावीर चौक, वजिराबाद, एसपी ऑफिस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकला. मोर्चा दरम्यान छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आजच्या मोर्चामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विजयकुमार धांडगे, जिल्हाध्यक्ष माधव ताटे, विद्यार्थी आघाडीचे विनोद वानखेडे, पंजाबराव काळे आदीसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज नांदेड महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये नांदेडकरांना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला. त्याचबरोबर एलबीटी प्रश्न आणि डेंग्यू प्रश्नावर देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मागील अनेक दिवसांपासून होऊ घातलेली नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेमध्ये आज शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा डेंग्यू आणि व्यापाऱ्यांना जाचक ठरणारा एलबीटी मुद्दा विशेष गाजला. महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुजा तेहरा यांनी सभागृहामध्ये डेंग्यूवर विशेष उपचार करण्यासाठी महानगरपालिकेने मजबूत अशी आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली. त्याचबरोबर डेंग्यू आजारावर समाधानकारक अशा उपाययोजना होत नसल्याचेही म्हटले. त्यांच्या या मुद्द्याला विरोधी पक्षनेता दीपक रावत, नगरसेवक बाळासाहेब देशमुख, अशोक उमरेकर, नगरसेविका खेडकर यांनी लावून धरले. लेकिन दुख की बात है 1 रुपया खर्च नहीं होता है और अभी जैसा शेरवानी ने बताया गुप्ता गति में पूरे शहर का भरा हुआ पुलिस स्टेशन बन गए. क्या यात्रियों को वहां बंद करना था ले जाकर? यात्रियों को तो कोई सुविधा नहीं दी गई. आज गुरुद्वारा परिसर में संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेमध्ये चर्चेचा ठरलेला एलबीटी मुद्दा हा देखील आज सभागृहामध्ये विशेष चर्चेला आला. त्याचबरोबर पाणी प्रश्नावर देखील विशेष अशी चर्चा झाली. 8 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाला शिवसेनेसह एमआयएम तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीव्र निषेध दर्शवला. त्यामुळे सभागृहामध्ये 8 दिवसाऐवजी 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाला. सभागृहामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय चर्चेला आला, तो म्हणजे सहाय्यक आयुक्त विजयकुमार मुंडे यांनी आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईमध्ये आपण उपस्थित असल्याची स्वाक्षरी केली. त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेच्या हजेरी मस्टावर देखील आपण उपस्थित असल्याची स्वाक्षरी केली. या प्रकरणी नगरसेवक अशोक उमरेकर यांनी सबळ पुरावा समोर मांडला. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाची लखतरच एक प्रकारे आज सभागृहामध्ये मांडल्या गेली. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या नूतन सदस्यांची निवड सायंकाळी उशिरापर्यंत झाली नव्हती. सामूहिक विवाह सोहळे, सामूहिक वधूवर परिचय मिळावे असे कार्यक्रम सहसा अल्पसंख्याक समाज समूहाकडूनच आयोजित केले जातात. पुरोगामी विचाराचे फलित म्हणून की काय मराठा समाजाकडून देखील आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तुळशी विवाह संपल्यानंतर आता विवाहाच्या शुभमुहूर्ताच्या तारखा जवळ येऊ लागल्या आहेत. त्यासाठी उपवर उपवधू यांना सुयोग्य असे जोडीदार निवडून देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिक पुढाकार घेत आहेत. विवाह कमी खर्चात व्हावेत यासाठी सामूहिक विवाहाची संकल्पना चांगली असतानाच आपल्या उपवर मुलाला अथवा मुलीला सुयोग्य असा जोडीदार मिळावा यासाठी सामूहिक वधूवर परिचय मिळावे देखील ही तितकीच गरजेची बाब वाटू लागली आहे. शहरातील विजयनगर भागामध्ये असलेल्या हनुमान मंदिर मंगल कार्यालयामध्ये मराठा वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मराठा समाजातील 600च्या वर उपवर उपवधूंनी आपले नामांकन दाखल केले होते. मेळाव्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आमदार वसंत चव्हाण यांनी इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजाने देखील वधूवर सूचक मेळावे आयोजित करावे ही अभिनंदनाची बाब आहे असे म्हटले. सामाजिक कार्याप्रसंगी जी काय आपल्याला मदत लागेल ते आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी द्यायला तयार आहे. थोडं या ठिकाणी 2 शब्द बोलतो.
मराठा समाज हा एकेकाळी पुढारलेला समाज होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये या समाजाची आर्थिक अवनती झालेली आहे. त्यामुळे वधूवर परिचय मेळावे आयोजित करणे, त्याचबरोबर सामूहिक विवाह आयोजित करणे हे या समाजासाठी हिताचे असल्याचे संयोजक दिगंबर कदम यांनी सांगितले. आम्ही आनंदी आहोत की प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य अशा प्रकारचा जर प्रतिसाद मिळाला तर याच हनुमान मंदिर मंगल कार्यालयामध्ये आम्ही त्यांना विवाह करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेऊ. मागील 10 वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या वधूवर सूचक मेळाव्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचेही दिगंबर कदम यांनी सांगितले आहे. आजच्या या वधूवर सूचक मेळाव्याला संभाजी शिंदे, तानाजी हुसेकर, चंद्रभान जवळेकर, दिलीप शिरसाट, संतोष देवराय, संपादक केशव घोंसे पाटील आदींची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. दुष्काळाने होळकणाऱ्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिला धीर. नांदेडकरांना आता मिळणार 2 दिवसाआड पाणी. एलपीटी सह सहाय्यक आयुक्त विजयकुमार मुंडेच्या कागदी मेळाचा मुद्दा देखील सर्वसाधारण सभेत गेला चर्चिला. मराठा वधूवर सूचक मेळाव्याला 600 वर उपवधूंचे नामांकन. मराठा समाजासाठी अभिनंदनाची बाब आमदार वसंत चव्हाण. छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्याला धडकला मोर्चा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.